नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटकडून डिफेन्स सेक्टरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. DAC क्लिअर्स प्रपोजल्स वर्थ ₹79,000 कोटी फॉर आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स मिनिस्ट्रीने 29 डिसेंबर 2025ला सांगितले की डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगच्या अध्यक्षतावाली DAC म्हणजे डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी रडार, रेडिओ, ऑटोमॅटिक टेक ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग सिस्टम आणि अदर इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी 79,000 कोटी रुपयांच्या प्रपोजलला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, मी परत एकदा सांगत आहे, ही अपडेट 29 डिसेंबर 2025 ची आहे, जी स्वतः गव्हर्नमेंटकडून डिफेन्स सेक्टरला घेऊन आली होती. तर चला पुढे अपडेटला अजून थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारतीय सैन्यासाठी म्हणजे इंडियन आर्मीसाठी तोफखाना रेजिमेंटसाठी लॉइटर म्युनिशन सिस्टम, लो लेवल लाईट वेट रडार, पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम साठी लॉंग रेंज गाइडेड रॉकेट ॲम्युनिशन आणि इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टम MK2 खरेदी करण्यासाठी ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी म्हणजे AON मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, लॉइटर म्युनिशनचा वापर रणनीतिक लक्ष्यावर अचूक प्रहार करण्यासाठी केला जाईल. तर लो लेवल लाईटवेट रडार लहान आकाराच्या, कमी उडणाऱ्या मानवरहित हवाई प्रणाली शोधून त्यांचा मारा करतील. लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेट्स उच्च मूल्याच्या लक्ष्यावर प्रभावीपणे मारा करण्यासाठी पिनाका MRLS ची श्रेणी आणि अचूकता वाढतील. वाढीव श्रेणीसह एकात्मिक ड्रोन डिटेक्शन आणि इंटरडिक्शन सिस्टम MK2 सामरिक युद्धक्षेत्र आणि अंतर्गत प्रदेशात भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या मालमत्तेचे संरक्षण करेल. आणि मित्रांनो, इंडियन नेव्हीसाठी म्हणजे भारतीय नौदलासाठी बोलार्ड पूल म्हणजे BP ठग्स, हाय फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ म्हणजे HFSDR मॅनपॅक खरेदी करण्यासाठी आणि हाय अल्टिट्यूड लॉंग रेंज HALE रिमोटली पायलट एअरक्राफ्ट सिस्टम्स म्हणजे RPAS भाड्याने घेण्यासाठी AONशी सहमती झाली. BP ठग्सच्या समावेशामुळे नौदलाच्या जहाजे आणि पाणडुब्यांना मर्यादित पाण्यात किंवा बंदरात बर्थिंग, अनबर्थिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मदत होईल. HFSDR बोर्डिंग आणि लँडिंग ऑपरेशन्स दरम्यान लांब पल्ल्याच्या सुरक्षित संप्रेषणात वाढ करेल. तर HALE RPAS हिंद महासागर प्रदेशात सतत गुप्तचर देखरेख आणि शोध आणि विश्वासार्ह सागरी डोमेन जागरूकता सुनिश्चित करेल, असे मंत्रालयाने एका प्रेस
रिलीजमध्ये म्हटले आहे. तसेच मित्रांनो, इंडियन एअर फोर्ससाठी म्हणजे भारतीय हवाई दलासाठी AON म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटीला ऑटोमॅटिक टेक ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग सिस्टीम ॲस्त्रा MK2 मिसाईल फुल मिशन सिम्युलेटर आणि स्पाइस 1000 लॉंग रेंज गायडन्स किट इत्यादी खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली. आणि जर आपण यामध्ये पुढे बघितले तर आपण इथे बघू शकतो ऑटोमॅटिक टेक ऑफ लँडिंग रेकॉर्डिंग सिस्टीमचा समावेश केल्याने लँडिंग आणि टेक ऑफचे हाय डेफिनेशन ऑल वेदर ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग प्रदान करून एरोस्पेस सुरक्षा वातावरणातील पोकळी भरून काढली जाईल. वाढीव श्रेणीसह ॲस्ट्रा MK2 मिसाईल मोठ्या स्टँड ऑफ रेंजमधून शत्रू विमानांना निष्प्रभ करण्याची लढाऊ विमानाची क्षमता वाढवेल. हलक्या लढाऊ विमानासाठी फुल मिशन सिम्युलेटर तेजस वैमानिकाचे प्रशिक्षण किफायतशीर आणि सुरक्षित पद्धतीने वाढवेल. तर स्पाइस 1000 भारतीय हवाई दलाची लांब पल्ल्याच्या अचूक प्रहार क्षमता वाढवेल असे मंत्रालयाने म्हटले आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण गव्हर्नमेंटकडून जी डिफेन्सकडून अपडेट आली आहे ती बघितली. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मी आधीच क्लिअर करून देत आहे, हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी बनवत आहो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि आपण येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो. तसेच जर आपण कंपनीचा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बघितला तर तो 0% आहे. तसेच मित्रांनो, आपण या अपडेटमुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आपण येथे कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो. आणि कंपनीचा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, आपण या अपडेटमुळे भारत डायनेमिक्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि आपण येथे कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो. आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि आपण येथे झेन टेक्नॉलॉजीजचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो. आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि आपण येथे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो. आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 1.52%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की स्वतः गव्हर्नमेंटकडून डिफेन्स सेक्टरला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि नंतर आपण या अपडेटमुळे कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो याची थोडा बेसिक नॉलेज घेतलं आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.